ह्याच अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे इथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। म्हणजे लावणारे आहेत ते आमचे जावई आहेत की कोण? मग कशाला गाड्यांची पार्किंग? एक पण गाडी दिसली ना गाड्यात पाण्यात टाकून दे मी सगळ्यांच्या। 57 कोटी खर्च करणार, उद्या अगर इथे बेशिस्तपणा येईल, मग उपयोग काय एवढे खर्च करून? अगर मूळ इकडल्या मच्छीमारांनाच फायदा होत नसेल तर मंत्री म्हणून इथे आलोय ना, तुम्ही फक्त त्याची तक्रार द्या, बाकी पुढे करतो मी काय करणार। दापोली तालुक्यातील अडखळ बंदर जेटीवर मंत्री नितेश राणे यांनी भेट दिली। काही दिवसांपूर्वी या ठिकाणी जेटीवर गाड्या पार्किंग केल्याने 2 गटात मोठा राडा झाला होता। या ठिकाणी गाड्यांना पार्किंग करता परमिशन कोण देतो? ही बंदर विकास खात्याची अंतर्गत जागा आहे। यावरून त्यांनी बंदर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी लावली। तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला घरी पाठवावे लागेल, अशा शब्दात मंत्री नितेश राणे यांनी बंदर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात निर्देश दिले। शासनाच्या जागेचा वापर शासकीय झाला पाहिजे, त्यात अधिकाऱ्यांकडून देखील कसूर झाल्यास त्यांच्यावर थेट कारवाईच केली जाईल, अशा शब्दात राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी अडखळ जेटीवर 2 गटांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना खडे बोल सुनावले। किती महिने लागणार? अजून किती महिने? कंप्लिशनला किती महिने लागणार? असं होणार नाही। उगाच खोटं बोलण्यासाठी मला बोलू नका, मी फाईन डबल करून टाकेल। मला जे खरं आहे ते सांगा मला, कारण काय होतं उगाच तुम्ही 2 महिने सांगा, पुढचे 20-15 दिवसानंतर पावसाळा सुरू होणार आहे। शक्य आहे तुम्हाला? पहिल्यापासून तुम्ही उशिरा करता, त्याच्यामुळे काय होतं हे सगळी जी मूळ जे आपल्याला याची गरज आहे ते न करता ते इथे सगळं तुम्ही बोटीच्या पार्किंगचा विषय सुरू केलेला आहे, पण गाड्यांच्या पार्किंगमुळे आमचे इथे प्रॉब्लेम होत चाललेले आहेत ना। आता परवा इथे गाड्यांच्या पार्किंगमुळे इथे लफडी झाली, मग आता त्याची पण फाईन तुम्हाला लावायची का? तर तुम्ही प्रोजेक्ट डिले केलाय, इथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे, आणि इकडचा जबाबदार अधिकारी कोण आहे? बंदरे खात्याचा कोण बघतो? तुमच्या अंडर इथे कोण बघतं का? कोण आहे? तुम्ही आहे? तर तुम्ही इथे तुम्हाला इथे गाड्याची पार्किंगची परवानगी दाखवा मला। इथे आपल्या बंदरे खात्याच्या जागेवर, MMBच्या जागेवर गाड्यांची पार्किंग करू शकतो, मला परवानगी दाखवा। मग होते कशी परवानगी? मग गाडी लागते कशी इथे? तुमच्याकडे परवानगी आहे तर दाखवा, नाही आहे तर मी मुंबईला जाऊन तुम्हाला सस्पेंड करण्याची ऑर्डर काढतो। कारण का नियम आहे काम। आता हे कशासाठी आम्ही करतोय? मी ह्यांना काय विचारलं, हे बोटिंगच्या पार्किंगसाठी ही जागा आहे, बरोबर आहे? मग इथे गाड्या कशा लागतात? मग लावणाऱ्यापेक्षा जो लावून देतोय त्याला जबाबदार बी धरायचं का? कारण का ह्याच अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे इथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। म्हणजे लावणारे आहेत ते आमचे जावई आहेत की कोण? काळजी घे म्हणजे काय? मुळात का लागतात? शिस्त नाही। मग आम्ही हा प्रकल्प कोणासाठी करतोय? इकडल्या स्थानिक मच्छीमारांसाठी करतोय, आणि इथे दादागिरी करणारे लोक कशाला परवानगी द्यायची त्या लोकांना? तुमच्या हलगर्जी मुळे इथे लफडी झाली, मुलांना आमच्या डोकी फुटली इथे, मग जबाबदार कोण? मग तुम्हाला जबाबदार धरायला लागेल ना। मग तुम्हाला जेव्हा माहिती, मग तुम्ही पण परवानगी खालती सांगितलं पाहिजे ना, असं होता कामा नये। कशाला परवानगी दिली? मग कशाला गाड्यांची पार्किंग? एक पण गाडी दिसली ना गाड्यात पाण्यात टाकून दे मी सगळ्यांच्या। बघू आपण मग काय होतं इथे। मी हवा भरण्यासाठी नाही बोलत आहे, माझ्या खात्याच्या अधिकाऱ्याशी बोलतोय। शिस्त लावली पाहिजे ना। उद्या आपण एवढे खर्च करून तुम्ही इकडे एवढे जवळपास 57 कोटी खर्च करणार, उद्या अगर इथे बेशिस्तपणा येईल, मग उपयोग काय एवढे खर्च करून? अगर मूळ इकडल्या मच्छीमारांनाच फायदा होत नसेल तर, आणि कोणाची दादागिरी सहन करण्यासाठी आम्ही करतोय का इथे? काय झालं तेव्हा कोण सांगेल मला? इथे पुढे या, बाजूला या। आता त्या दिवशी काय झालं इथे? त्या दिवशी इथं ही ज्या गाड्या लागतात इथे डंपर वगैरे सर्व लागलेले होते, पूर्ण हे भरतं डंपरने। सगळे वालू माफियांचे इथे डंपर उभे असतात, आपल्या छोट्या वड्यावाल्यांनी फक्त त्याचा फोटो काढून डंपर लावणे
त्यांनी हे केलं तर त्याला इथं त्या डंपरवाल्याने मारहाण केली. या पुलाचं तर पूर्ण हे फुटलं तर 7 ते 8 टाके पडले, याला 14 टाके पडले होते साहेब. आणि असे 10 ते 12 लोकांना असं किरकोळ असं चांगलं जखम झाली होती. एवढी मोठी इथं हे झालं. रजेवर गेलेले आहेत. मग ती जेव्हा घटना झाली तेव्हा कोण होतं? ती जेव्हा मारण्याची घटना झाली तेव्हा कोण होतं? गवार म्हणून ते होते का तुम्ही होता? सर ते रजेवर आहेत सर आता. आणि ही जेव्हा घटना झाली ते होते सर. पाटीलजी तुम्ही होता? ते होते? ते होते सर. ते होते ना. नाही पण सर जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ना, सामूहिक जबाबदारी आहे ना. त्यांची आमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. मग मच्छीमारांचं साहित्य कचोरी वगैरे ती पहिली जाळण्यात आली, तिथून सुरुवात झाली. जे मच्छीमारांना लागणारे जे साहित्य आहेत, जे कचोरी बोटी ज्याच्यावरती उभे करतात, छोटे फायबर जाळण्यात आले, तिथनंही सुरुवात झाली. त्याची केस आम्ही पोलीस स्टेशनला केली होती, तर गुन्हेगारांना जरा सुद्धा शिक्षा झाली नाही. आज तागेत गुन्हेगार मोकाट फिरतायत. आमच्या जागेवर, बंदर खात्याच्या जागेवर कोण ट्रेसपासिंग करताय? सर आम्ही लक्ष सर आता देऊ. आणि त्याबरोबर लक्ष देण्यासाठी तुम्ही त्या पदावर असले पाहिजे ना. तुम्हाला वाटतं मी ठेवणार? एवढं सोपं आहे का? तुम्ही आपल्याला अगर आपली जबाबदारी पूर्ण करायला येत नसेल आणि आपल्या बेजबाबदारपणामुळे इथे कायद्याने सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर मी परत संधी कशाला देऊ? डंपर लागताय तिथे आणि अनधिकृत डंपर लावणारे लोक आमच्याच इकडच्या हिंदू समाजाच्या लोकांवर हात उचलतायत आणि मी गप्प बसायचं. मग कशाला हे भगवे बिगवे घालून फिरायचे? कारण खात्याचा मंत्री म्हणून आणि आम्ही हिंदुत्व सरकार आहे म्हणून भाषणात बोलतो आणि आमची इथे हिंदूच मार खात आहेत, तर आम्ही काय करायचं? मग पुढे काय करणार? सर आम्ही आता या ठिकाणी सिक्युरिटी वगैरे डिप्लॉय करण्यासाठी आम्ही अहवाल आज आलो नसतो तर चालू असतं जे काय चालू आहे ते. मारेपर्यंत विषय गेलेलाच आमच्या लोकांना. तुमची जबाबदारी तुमच्या लोकांची पण आहे ना, सिनियर म्हणून. तुम्ही असं कोणालाही आपल्या इथं मग आपण कशाला एवढे लोक सरकारचे पैसे खर्च करतोय अगर अशीच मस्ती करून द्यायची आहे तर? केवढ्या मोठ्या लफडा झाला त्या दिवशी, दंगल झाली इथे, पोलीस हॉस्पिटलपर्यंत विषय गेले सगळे. जबाबदार आपलं खातं आहे ना, पण यांना वर्दी दिली जाते कशाला? आणि कशाला सुट्टीवर गेलाय तो? काय कारण आहे? कॅन्सरचं ऑपरेशन त्याच्यासाठी ते गेलेले. पण आपण सागर पुढे येतो. तुम्ही याचा रिपोर्ट तयार करा. आपण वरतून काय एकाला तरी घरी हे करायला पैसा वाळू उपसा आजतागत झालेला नाही सर. आता 1 महिन्यावरती आता जून महिना सुरू झाला की जूनच्या अलीकडे बोटी आमच्या खाडीत येतात. खाडीमध्ये जर आता जर हा वाळू उपसा केला नाही तर इथे बोटींचे अपघात होतील आणि जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे वाळू खाली उपसा केलेला नाही. हे कॉन्ट्रॅक्टर जबाबदारी ना ती. मग कधी करणार? तुम्ही सगळा जण करतोय बोललाय. पण आता 20 दिवसामध्ये आमच्या इकडे पाऊस येणार आहे. कणकवलीला काल पाऊस पडला, मग कसा करणार तुम्ही? मला उद्या सकाळपासून चालू पाहिजे. मला माहित नाही. बोटी सुरक्षित आत आले पाहिजे. आमच्या बोटीला कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला तर त्रास मग आम्ही तुमच्या माझ्या नसावरचा भाग पहिला बोटी हात येतात. तुम्ही काम करत असताना हे स्थानिक लोक आहेत, हे दिवस रात्र इथेच राहतात, बसायचं, यांच्या प्रमुख लोकांशी बोलायचं, त्याप्रमाणे काम. तुम्ही आज काम करणार, निघून जाणार. आम्हाला आयुष्य घालवायचं ना इथे, आमच्या पिढ्यानपिढ्या इथेच राहणार. म्हणून जे काय असतात सगळ्यांना विश्वासात घ्या आणि करा ना काम. क्वालिटीचं झालं पाहिजे. कोणाची मला तक्रार आली ना, तुम्हाला परत कुठे ना कुठेतरी मला भेटायचंच आहे. अवघड जाईल. मग दुसरा शेवटचा एक विषय होता, जो वाळू 50% जी आहे ती सुद्धा 40% संपलेली आहे खाडी. पूर्ण वाळू, ती वाळू काढून नेतात जो खडसा तक्रार द्या. ते महसूल खात्या अंतर्गत येतं. तुम्ही तक्रार दिली तर पुढची कारवाई आपण करू. तुम्ही माझ्यावर थोडा मी आलोय नाही, मंत्री म्हणून इथे आलोय ना. तुम्ही फक्त त्याची तक्रार द्या, बाकी पुढे करतो मी काय करायचं. पण अधिकृत तक्रार येऊन दे. तुमची जबाबदारी आहे. तुम्ही आहात म्हणून मी इथे गप्प बसलोय आता, आणि हे असं चालणार नाही. तर गप्प होणं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.